नमस्कार. जय महाराष्ट्र, जय मराठी. महाराष्ट्र एक भाषिक मराठी राज्य स्थापन झालं, संघर्ष झाला, 107 हुतात्मे झाले, तेव्हा मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला. परंतु अजूनही बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह आमचे मराठी सीमा बांधव संघर्ष करत आहेत. परंतु या आज मुंबईसारख्या, ठाण्यासारख्या आणि आजूबाजूच्या शहरामध्ये मराठीची अवहेलना सुरू आहे. खरं तर मराठीसाठी, मराठी भाषा वापरासाठी अनेक कायदे झाले, नियम झाले. 1964 मध्ये महाराष्ट्र राज्याची अधिकृत राज्यभाषा मराठी झाली. परंतु कुठेतरी अजूनही आम्हाला संघर्ष करावा लागतो. शासनाने नियम करावे, कायदे करावे आणि शासनामधील सत्ताधारी पक्षाने जर नियम मोडावे तर ही किती दुर्दैवाची बाब आहे. प्रकरण आहे मुंबईमधील अंधेरी पश्चिम या ठिकाणचं. मुंबईचे भाजप अध्यक्ष माननीय अमित साटम साहेब यांचं कार्यालय भाजपचं, त्या दुकानावरील पाटी मराठीमध्ये नसून इंग्रजीमध्ये आहे. 1948 पासून दुकाने स्थापना कायदा आहे, नियम आहे. 2017 मध्ये त्याचं परिपत्रक निघालं, 2020 मध्ये निघालं, 2022 मध्ये निघालं. 2022च्या 35 आणि 36 क आणि 1, 2 या नियमानुसार मराठी ठळक अक्षरात असावी आणि इंग्रजी देखील त्यासोबत असावी असा नियम असताना देखील अनेक दुकाने स्थापना हा नियम डावलताना दिसत आहे. भाजप सत्तेमध्ये आहे, भाजपकडून ही अपेक्षा मराठी एकीकरण समितीला नाही. आपण खरं तर लोकांना एक दिशा द्यावी की मराठी कशी वापरली जावी, मराठी भाषेचा मान ठेवला गेला पाहिजे. काल परवा मुंबईमध्ये संघ राज्य शासनाचे मंत्री महोदय जितेंद्र सिंग हे आले असताना त्यांनी मुंबईच्या विरोधात वक्तव्य केलं की सांगितलं मुंबई IITचं नाव बॉम्बेच आहे, याचा मला आनंद होतो. म्हणजे कुठेतरी मराठी माणसाला खिजवायचं, खाजवायचं आणि हा द्वेष पसरवायचा कुठेतरी हे प्रकार सुरू असताना दिसत आहेत. म्हणून मराठी एकीकरण समिती या सर्व प्रकाराचा निषेध करते. आम्ही अमित साटम यांच्या दुकानाच्या कार्यालयाच्या पाठीबद्दल मुंबई महानगरपालिका आयुक्त, कामगार विभाग आयुक्त तसेच नगर विकास विभागाचे सचिव यांच्याकडे तक्रार केलेली आहे. आम्हाला खात्री आहे की अमित साटम जे इंग्रजीच्या विरोधात बोलतात ते नक्कीच आपल्या दुकानावरील, आपल्या या कार्यालयाची पाटी मराठीमध्ये करून घेतील आणि पालिका देखील सर्वांना जे दंड लावते ते दंड या ठिकाणी लावेल. मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून विनंती आहे की मराठीचा द्वेष करू नका. मराठी ही आपली राज्यभाषा आहे, आपली मायबोली आहे. तिचे जतन, संवर्धन करण्याची जबाबदारी सर्व मराठी नागरिकांची आहे. जय महाराष्ट्र, जय मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.